जातील. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता वाजलेत बघा 6:45, पण मी उठले 4ला, कारण समोस्याची ऑर्डर होती. अजून 6:45 वाजलेत तर बघा बाहेर किती अंधार दिसतोय. पण माझी देवपूजा, स्वयंपाक, अंघोळ वगैरे सगळं झालं होतं. आता मला समोशाला लागायचं होतं, कारण 7:30 ते 7:45 वाजेपर्यंत द्यायचं होतं. आमच्या गावातून दिंडी जाते बघा. देवपूजा करून स्वयंपाक, देवपूजा झाली का नाही सगळी कामं आवरलेलं वाटते, कारण समोशाला परत वेळ होते म्हणून मी लवकरच लागले होते. परत मला पायदिंडी आम्हाला घालवायला पण जायला लागते, त्याच्यामुळे लवकर आवरलं होतं. आणि समोसं 7:30 ते 7:45 वाजेपर्यंत द्यायचं होतं, म्हणून लवकरच लागलो होते. आणि एका ताईनं मला कमेंट केली की न्यूजपेपरवर तू समोसे ठेवू नकोस म्हणून. मी नाही ठेवलं बघा, मला माहिती नव्हतं आधी. आणि मग आता प्लास्टिकचा कागद ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मिस्टर माझं वर्षाला जातात दिंडीतनं. हे आम्ही सासवा, चुलत जावा, माझ्या चुलत सासू सगळेजण आम्ही अशी दिंडी घालवायला थांबले बघा. ही आमच्या गावातली दिंडी. असं म्हणजे गावाच्या बाहेर तर आम्ही दिंडी घालवायला सगळेजण जातो आहे. आणि ह्यातलं कोण म्हणजे पंढरपुरापर्यंत पण जातं आहे, कोण निम्म्यात पण घालवायला जातं आहे. आणि आम्ही सगळेजण असं निम्म्यापर्यंत गावाच्या बाहेर असं घालवून आलो. ही आता दिंडी एकादशीच्या आदल्या दिवशी पोचते बघा. 4-5 दिवस लागतात चालत जायला. खाण्यापिण्याचं तर काही टेन्शन नसते, कारण माणसं रस्त्याने भरपूर सेवा करतात. ह्यांना घेऊन घेऊन असं वैताग येतो. जेवण खाणं सगळ्याची सोय असते बघा. आणि आत्ताच मी दिंडी घालवून आले. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.